जूनमध्येही नागपूरचा पारा हा चढताच पाहायला मिळतोय। नागपूरमध्ये तापमानाचा पारा 44.2 अंशांवरती गेलाय। विदर्भामध्ये नागपूर शहर हे सर्वाधिक उष्ण शहर म्हणून ठरलं गेलेलं आहे। बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत असलेला कमी दाबाचा पट्टा हा 12 जून नंतर मान्सून विदर्भामध्ये सक्रिय होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आणि पुढील 3 ते 4 दिवस अशाच पद्धतीनं तुरळक पावसाचं तापमान राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तेजस मोहतुरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। तेजस, नागपूरमध्ये पारा हा चढाच पाहायला मिळतोय। कसं वातावरण आहे नागपूरचं? नक्कीच तेजस, जर बघितलं असेल तर विदर्भात नागपूर सर्वाधिक उष्ण शहर म्हणून ठरलं आहे आणि विदर्भासह अनेक जे जिल्हे आहेत विदर्भातले त्यामध्ये सुद्धा बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात उष्ण चे वातावरण सध्याच्या घडीला दिसत आहे। मे महिन्याची जी कसरत आहे ती सध्या जून महिन्यात निघताना सध्याच्या घडीला नागपुरात दिसत आहे आणि सध्याच्या पारा जर बघितलं असेल तर 44.2 अंशावर पोहोचलेला आहे। अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे उकाड्यापासून मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने हे जे नागरिक आहेत ते सध्या उष्णतेमुळे हैराण झालेले आहे। बंगालच्या उपसागरात तयार होत असलेले कमी दाबाचा पट्टा सध्या जर बघितलं असेल तर 12 जून नंतर मान्सून विदर्भात अशा प्रकारची जी माहिती आहे ते हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे। त्यासोबतच सध्या नागपुरात जे बघितलं असेल तर जे रस्ता आहेत ते रस्ते एकदम शांत दिसत आहे। उन्हाची चटके सध्याच्या घडीला नागपुरात व विदर्भातील अनेक जिल्ह्यात जाणवत असल्याचे चित्र सध्याच्या घडीला दिसत आहे। तेजस, अगदी धन्यवाद तेजस, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।